दृष्टी समान आहे, ज्याचे कटेवर कर आहे, आणि जो शरण येतो नम्र होतो त्याला आनंद देतो तो भगवंत पांडुरंग आहे. म्हणून तुकोबराय सांगतात तो देव काय शिकवतो? नम्रता शिकवतो. पंढरपूरला जाणारे वारकरी साधे आहेत, साधे आहेत, त्यातले विद्वान आहेत, त्याचे तुम्हाला नाव मी सांगेन. एक लक्षात घ्या, जो देव सगळ्यांच्याकडे समदृष्टीने पाहतो म्हणून एकमेव पांडुरंग जगातला असा देव आहे. एक लक्षात घ्या, आपल्या हिंदू धर्मामध्येच एक पंथ आहे, त्याचं नाव आहे दयानंद सरस्वतींचा. तो आस्तिकाची पूजा करत नाही, ती मूर्ती मानत नाहीत. एक लक्षात घ्या. पण आमच्या पुढं कोणती मूर्ती असावी? घरात आई वडिलांची मूर्ती असावी आणि नजरेसमोर पांडुरंगाची. तुकोबरायने उल्लेख केलाय म्हणून एका वाटक्यात सांगून जातो, ज्यांची आपल्या अपत्याकडे पाहण्याची दृष्टी समान आहे त्याला आईबाप म्हणायचं. समान दृष्टी असते आई वडिलांची, दृष्टीत दोष नसतो, मुलांच्याकडून दोष होतो. आता ते सांगायला वेळ नाही. नेहमी दुबळ्याची बाजू घेतात आई वडील. कधीही बघा तुम्ही, व्यवहारिक जगात आई वडील कोणाची बाजू घेतात? दुबळ्याचा काय उपयोग होणार नाही, पैसा नाही त्याच्याकडं, बुद्धी नाही, तरी सुद्धा आई वडील त्याची बाजू, कारण त्यांचं अंतकरण मोठं आहे. नेहमी जो दुबळा आहे त्याला स्वीकारतात, त्याला आई वडील म्हणायचं. म्हणून जगाचा बाप पांडुरंग आहे, सगळ्यांना स्वीकारतो, अहंकाराने नाही, माझ्याकडे नम्रतेने या. म्हणून तुकोबरायांचा अभंग सांगतो, जे नम्रतेने वागतात ना त्याच्यासारखा आनंद नाही, अहंकाराने वागण्यासारखं दुःख नाही, आणि दुःखाचं कारण नष्ट व्हावं म्हणून तुकोबराय सांगतात, आई वडिलांनी माझी एवढी मोठी सेवा केली, आम्ही नाही आई वडिलांची सेवा केली, मी सुद्धा नाही केली, आम्ही फक्त त्यांना खाऊ पिऊ घातलं. सेवा या शब्दाचा अर्थ सांगून माझी सेवा संपवतो. सेवा म्हणजे कळत नसताना, मागितलं नसताना, अपेक्षा नसताना देणं, त्याला सेवा म्हणायचं. आता एकच वाक्य सांगतो, गबू तू लहान होता 1 वर्षाचा, तुला कळतंय का? म्हणजे मला बी कळत नाही. तुला म्हणतोय म्हणजे तुला नाही म्हणत, कुणालाच कळत. तुम्ही आई वडिलांना काय मागितलं होतं का? न मागता तुम्हाला दिलं, ती सेवा आहे. आता आई बाप मागून सुद्धा देत नाही म्हणून ते सेवेत बसत नाही. आई वडिलांनीच आपली सेवा केली. आपल्याला कळत नसताना, मागितलं नसताना देणं, आणि काही अपेक्षा, आईशी कळवळ्याची जाती, काहीच अपेक्षा न ठेवता तुम्हाला मोठं केलं, हे त्यांचे उपकार आहेत. म्हणून 2 गोष्टी विसरायच्या नाहीत. उपकार करत्याला कधी विसरायचं नाही. एक लक्षात घ्या, तात्पुरता नाश्ता देणारा कुणी भेटलो, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करतो तो बाप कधी विसरायचा नाही. तात्पुरता आनंद कुणी देईल, पण शेवटपर्यंत तुमच्या आनंदासाठी आसरू घालते ती आई आहे, हिला कधी विसरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्ञान देणाऱ्या संतांना कधी विसरायचं नाही, तरच आपलं जीवन समृद्ध होऊ शकतं. पण शेवटपर्यंत सोय करणारा कधी विसरू नका, हा तुकोबरायांचा संदेश आपल्यापर्यंत देतो. यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ढालपे परिवाराने आठवलेला 1 दिवसीय चिंतनाचा योग आहे. अन्न 4 तासांनी संपून जातं. एक जरी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त आपल्या अंतकरणात झाली, आपल्या आई वडिलांच्या बद्दल आपलं अंतकरण मोठं झालं ना, तर या कीर्तनाचं सार आहे. सगळं संपून जाणार आहे, काही राहणार नाही, पण विचार कधी संपत नाहीत. म्हणून ते विचार आपण आपल्या बरोबर घेऊन जावेत. साधू संतांच्या विचाराने, सज्जनांच्या विचाराने आपलं जीवन घडवावं. याचा आदेश ज्यांच्या निमित्ताने कीर्तन करतोय त्यांचं जीवन फार जवळून नाही पाहता आलं, पण जेवढं पाहता आलं त्यावरून सांगतो, त्या आदर्श जीवन जगलेली माणसं, त्यांच्या जीवनात ती सुखी समाधानी होती. तेवढं समाधान आपल्याला मिळावं. त्यांनी भाऊभावांच्यात कधी वाद नाही असे हे कुटुंब मी पाहिलेले असतील ते मला माहित नाही, पण कधीच आम्हाला ते दिसलं नाही. त्यामुळे तणावमुक्त जीवन कसं कुटुंबात राहावं हे पाहिलेलं जीवन आहे. म्हणून त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो आणि भगवंताच्या चालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून भगवंताला एकच प्रार्थना करतो, त्यांना सद्गती प्राप्त व्हावी आणि त्या भगवंताची कृपादृष्टी राहावी. एवढीच या ठिकाणी आमचे हे सगळे आलेले साथीचे नामोल्लेख करत नाही. हे अतिशय व्यस्त वेळेतून ते या ठिकाणी आलेत, कारण आता राहिला असलं तर परत जावं लागेल ना, लय मोठा दाट्या असतो. वेळ काढून आले त्याबद्दल त्यांचं ऋण व्यक्त करतो. मृदंगाचार्य असतील आमचे, वैभव महाराज आहेत, तो राहतच नाही घरी म्हणून त्याला घेऊन यावं लागलं, त्याच्याकडे लक्ष देत. आमच्या बैठकांचे चेतन महाराज आहेत, अक्षय महाराज, हे सगळे माझ्यापेक्षा ज्ञानी आहेत. उगत तुम्ही मला जबाबदारी दिली म्हणून मी बोलतो. जसं जमेल त्या पद्धतीने. शरीराचा थोडा त्रास होतोय तरी सुद्धा टाळता येत नाही म्हणून बोललो. चुकीचं गेले असेल, माझ्या बुद्धीचे दोष आहेत. आता सगळ्यांना फुलं मिळाली, कुटुंबातली त्यांची मुलं मुली इथे येतील, घरातले फक्त जवळ येतील, बाकीच्या 2 मिनिटात कार्यक्रम संपेल.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 म्हणजे ही माणसं अशी पाहिली तर तुम्ही उपसरपंच होता आम्ही गावापासून ही अशी पाहिली माणसं आहे. एकही कुटुंब असं नाही इथं बसलेल्या माता माऊली आहेत समोर घरात स्वयंपाक करताना भांड्याचा आवाज होत नाही असं एकही घर नाही. किचन शब्द आता अलीकडचा स्टँडर्ड शब्द आहे तो. किचन मध्ये भांड्याचाच आवाज होत नाही असं किचनच नाही. घरात भांड्याचा आवाज होत नाही असं एकही घर नाही. मतभेद नाही असं एकही घर नाही. पण मतभेदात सुद्धा मनस्थिती कशी ठेवावी हे ज्यांच्याकडून शिकावं ती मोठी माणसं. कारण परिस्थिती बदलत असते पण मनस्थिती स्थिर ठेवावी लागते. ज्यांना हे जमलं अशा पिढीचे साक्षीदार मंडळ त्या पिढीचे साक्षीदार. आता जुने काय आहेत थोडीफार लोक जुने आहेत. आणि आत्मस्थिती स्थिरच आहे आम्हाला माहित नाही कारण आत्मतत्व स्थिर आहे म्हणून तर आम्ही जग बघतोय. पण या स्थिर स्थितीचा विचार करू. परिस्थितीवर आमचं नियंत्रण आहे ते आम्ही ठेवू शकतो पण परिस्थिती बदलत असते. आता 11 वाजलेत. सकाळी गार लागत होतं आता ऊन लागतं. ह्यांना मी म्हणलं पुढं सरा कान तापल्यानंतर चक्कर येऊ शकते. आता अजून थोड्या वेळाने ऊन वाढेल. एका दिवसात 3-4 परिस्थिती होतात. हवामानाची बदलली की मनस्थिती बदलते. परिस्थिती बदलत असते पण बदललेल्या परिस्थितीत सुद्धा स्वतःला योग्य पद्धतीने वागवून आपण आपला आनंद घेणं हे आत्मस्थितीचं लक्षण आहे. आणि हे प्राप्त होण्यासाठी काही संत उपदेश करत असतात. उपदेश का करायचा कशासाठी करायचा माझं एक नेहमीच मी चिंतन करतो. माणसाकडं परिस्थिती खराब असताना माणूस कधीच इतरांचा द्वेष करायला त्याला वेळ नाही. इतरांच्या बद्दल वाईट वागायला त्याला वेळ नाही. त्याचं कारण आहे त्याला त्याचंच खाण्याचं पडलेलं असतं. म्हणजे सकाळचं मिळलं तर संध्या कसं मिळवायचं. अगदीच नाही काय झालं तर तू वर बुडून गेल त्याला आपण चोरी म्हणू. पण शास्त्र असं सांगतं खाण्यासाठी केलेली चोरी नाही चोरी साठवण्यासाठी केली. म्हणून कालेच्या प्रसंगामध्ये आपण भगवान गोपालकृष्णांचं चरित्र ऐकतो. पुण्यस्मरण का करायचं हा नैमित्तिक कार्यक्रम आहे. काही नित्य कर्म आहेत नैमित्तिक कर्म आहेत काम्य कर्म आहेत आणि निषिद्ध कर्म आहेत. हा नैमित्तिक कर्माचा भाग आहे. कोणत्या निमित्ताने हे कर्म आहे त्यांच्या पश्चात त्यांची मुलं मुली पाठीमागचा परिवार यांनी आपल्या कुटुंबातून एखादी व्यक्ती जाते त्यावेळेला त्यांच्या स्मरणार्थ काही गोष्टी करायला शास्त्र सांगतं. बरं मी असं म्हणतो नाही केलं तर बिघडतंय काय. गेलेल्या व्यक्तीचं काहीच बिघडणार नाही पण आपली मनस्थिती नीट राहणार नाही. शब्द आहे का. गेलेली व्यक्ती गेलेलीच आहे. त्यांनी तुमच्यासाठी काय केलं ते त्यांच्या बरोबर केलं. त्यांनी त्यांच्या शक्यतेप्रमाणे त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांनी केलं. ते गेल्यानंतर त्यांचं काय होईल हा विषय नाही. फक्त त्यांना सद्गती प्राप्त नाही झाली ते जर तिथं संतुष्ट नाही राहिले तर शास्त्र असं सांगतं की ते मग आपल्याला दोष निर्माण होतो. त्याला पितृदोष म्हणतात. तुकोबरे सांगतात आहा कटकटा करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. म्हणजे आमच्या वंशामध्ये अशी पिढी जन्माला आली की त्यांना आमचं स्मरण नाही आणि मग त्यावेळेला ते असंतुष्ट होऊन आता त्यांच्या असंतुष्टीचा तोटा कुठे आहे ते सांगतो. आपलं मन म्हणतं हे माझ्याकडून चुकलं होतं. ह्याला साक्षीदार कुणी नसतो आपणच एकटा असतो. म्हणून मनस्थिती फार स्थिर ठेवणं कठीण आहे. आजच्या काळात परिस्थितीवर आपलं नियंत्रण नाही. परिस्थिती कितीही तुम्ही चांगला प्रयत्न केला तरी परिस्थिती टिकवून ठेवण्यासाठी मनस्थिती चांगली असावी लागते. एक सोपं मी सांगतो त्याला शास्त्रामध्ये योग आणि क्षेम भाषा आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी आपण प्रत्येक ज्ञान घेतो कष्ट करतो पैसे मिळवतो सगळे भौतिक साधन निर्माण करतो
पण भौतिक साधनं ज्यावेळेला निर्माण होतात त्यावेळेला मनस्थितीमध्ये अहंकार निर्माण झाला तर नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. समाजाबद्दल आपल्या मुखातून चांगलं वाक्य येत नाही, मला काही कोणाची गरज नाही, मी माझ्या हिमतीवर कमवलं, ही अहंकाराची भाषा येते. हळूहळू आपण समाजापासून लांब जातो. मनस्थिती स्थिर राहण्यासाठी जी गोष्ट करावी लागते त्यासाठी काही गोष्टी सांगतं शास्त्र. त्यामध्ये कर्म आहे. कर्म कुणालाही चुकलं नाही. मी परवा एक चिंतन ऐकत होतो, डॉक्टर बाबांचं रात्री मी विचारसागरवर ऐकत होतो. आता वाचताच आहे ना ह्याच्या 8 दिवसात कळतं, म्हणजे डोळ्याला आता उन्हात बघितलं की पाणी येते, हा प्रॉब्लेम असतो. त्यावेळेला काय करायचं तुम्ही आपलं ऐकत होतो रात्री विचारसागर. आता वाचता हे नाही, शक्यतो मी जास्त वापर नाही करत, ऐकण्यासाठी करतो. मनस्थितीसाठी चांगले विचार ऐकावे लागतात, चांगल्यांच्या संगतीत राहावं लागतं, त्याला सत्संग म्हणतात. आता सत्संग कशाला म्हणतात ते इथं सांगत नाही. सत्संग म्हणजे प्रसिद्ध लुटण्याचा उद्योग आहे. हे स्पष्ट बोलतो, हा स्पष्टपणे तुम्ही स्वतः विचार केला पाहिजे. साधू संत सांगतात तुम्ही तुमच्या मनाला काहीतरी अवलंबन दिलं पाहिजे. मन हे सगळ्यात मोठा शत्रू आहे आपला, इतका मोठा शत्रू आहे की त्या शत्रूची जाणीव नाही. म्हणून मनाने ज्यांनी मनाला जिंकलं त्यांनी जग जिंकलं. मन आणि वाणी जिंकता आली पाहिजे. आपल्या वाणीवर कंट्रोल असलं पाहिजे, बोलण्यावर कंट्रोल असलं पाहिजे. या 2 गोष्टी ज्यांनी जिंकले त्यांनी जग जिंकलं. आणि आपल्या बोलण्यामध्ये इतरांच्या परोपकाराची भाषा असावी. करा नाही तर करू नका, पण निदान आदर तरी दुसऱ्याबद्दल दाखवायला पाहिजे. म्हणून आपल्या दृष्टीने जीवनामध्ये आदरणीय गोष्टी काय असतील तर घरात आई वडील आहेत आणि समाजात संत आहेत. मी इतरांच्या बद्दल बोलणार नाही, त्याचं कारण आहे व्यावहारिक जगात जगण्यासाठी सगळे जगतात, प्राण्यांच्या पासून माणसापर्यंत सगळे जगण्यासाठी कमवतात, खाण्यासाठी आणि जगण्यासाठी. प्राणी सुद्धा जगतात. शामगावकरांचं वाक्य आहे, कोंबडीने आपल्या पिल्लांचं रक्षण केल्यात नवल काय, कोंबडी करते माणसाने केल्यात नवल काय. मी परवा एक चित्र आलं होतं, एक पक्षी आहे, तर ते पक्ष आपल्या पिल्लांना ऊन लागू नये म्हणून छत्रीसारखा त्याच्या पंखाचा आकार होतो. एक आलंय बघा असं छत्रीसारखा त्याच्या पंखांचा आकार होतो. ते सगळ्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेतो. कुणाचं सांगतोय मी? पक्ष्यांचं सांगतोय. आपली पिल्लं उन्हात राहू नये, त्यांना त्रास होऊ नये हे पक्ष्याला कळत असलं तर पुढचं न बोललेलं बरं ना. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांना कळायला पाहिजे. आप्पांची भाषा होती, शब्द आप्पा म्हणायचे, माणसाने पोरांना सांभाळ ह्यात नवल काय. त्यांना जर योग्य विचार आणि योग्य दिशा दिली नाही तर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. हे माणसाला फक्त कळू शकतं, कारण विचार इतरांच्याकडे नाही, ज्ञान इतरांच्याकडे नाही, त्यांना फक्त जगण्याचं ज्ञान आहे. पण जगता जगता आनंद घेण्याचं आणि इतरांना आनंद देण्याचं ज्ञान फक्त माणसाकडे. म्हणून त्याची वृत्ती स्थिर राहावी याच्यासाठी काही गोष्टी सांगाव्या लागतात, त्याला उपदेश म्हणतात. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे, उपदेश करताना मनाला सांगतात, मनाला, हे मना तू नको तिकडं भटकू नकोस, तू जिकडं रंगतोयस ना ते रंग तुझ्या इच्छेचे नाहीत, तुला ते स्थिर ठेवणार नाहीत. म्हणून इथं सांगितले, रंगी रंगी रे स्त्री रंगी, तू त्या ह्याच्यामध्ये रंग, भगवंताच्या नामचिंतनामध्ये रंग. का रंग? त्या पतंगाचं उदाहरण देतात ते दृष्टांत उत्तरार्धामध्ये, विस्तारामध्ये मी थोडं बोलेन त्याच्यामध्ये. आणि मग का रंगायचं त्याचं कारण आहे, आपण जगावर जे अन्याय करतोय ना आता इतरांच्यावर, म्हणजे मी स्पष्ट बोलतो, आम्ही पगारवाढीसाठी आंदोलन केलीच ना. पगारवाढी आंदोलन केलं, पगार वाढल्यावर कुणाला देतो आपण? आबा आपल्याच घरी आणतो. ज्यांच्यासाठी पगारवाढीची आंदोलन केली, चहा नाही पिलो, ती पोरं सुद्धा म्हणतात बाप माझा बार बिघडलाय. समाजाने म्हणलं तर वाईट काय आहे? याचा अर्थ असा आहे, खाण्यासाठी मिळवणं हक्क आहे तुमचा, पण खाल्ल्यानंतर इतरांचा विचार करणं हे कर्तव्य आहे तुमचं. म्हणून कर्मामध्ये कर्तव्य कर्म कुणाला चुकलं नाही, आणि जो कर्तव्य चुकला त्याला दुःख भोगावं लागतं, हे शास्त्राचा आधार. पण आमचं कर्तव्य काय? मी जर एका आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला असेल तर त्यांच्या डोळ्यातून शेवटपर्यंत पाणी न येऊ देणं हे माझं काम आहे, कर्तव्य आहे माझं ते. कारण कर्तव्याशिवाय, तुम्ही कर्म योग्य केल्याशिवाय तुम्हाला त्याचं फळ योग्य कधीच मिळणार नाही. आम्ही भ्रमात आहोत, आभासी जगात जगत आहोत. आणि आता जमाना गेला आणि हे आलं नाही का. मी कालची बातमी, अनेक नोकऱ्या जातील, तो ऍप आलाय, आता बदलत होणार आहे, परिस्थिती बदलत राहणार आहे. त्या बदलत्या परिस्थितीप्रमाणे मनस्थिती कशी ठेवायची ज्याला कळणार नाही
तो दुःखी होणार आहे म्हणून तू रंग. अरे तू शरीरासाठी इतरांना त्रास देतो, स्वतःच्या शरीराचा सुखाचा विचार करतो, पण त्यांना इतरांना सुद्धा त्याचीच अपेक्षा आहे ना. ज्या शरीराच्या सुखाची अपेक्षा तू करतोस ते शरीर तुझं नाही, शरीर जायाचे ठेवणी. विनाकारण त्याच्यावर प्रेम करू नको. मग तुम्ही म्हणाल काय करायचं, शरीर नाही ठेवायचं का? शरीर आहे तोपर्यंत त्याची योग्य निगा राखणं, त्याच्यासाठी सुद्धा मी बोलेन. आपलं ते सुद्धा संत सांगतात कसं सांभाळावं, ते शरीराचं रक्षण कसं करावं. हे घरात लहानपणी आई वडील काळजी घेतात, ते तुम्हाला अभंगात कोबर आहे त्याचं वर्णन केलेलं. तू ज्याला समजतोस आपलं हे शरीर आपलं नाही, जाणार आहे, ते उष्ण घेतलंय आपण. ज्यांच्यावर तू ज्यांच्या प्रेमासाठी हे सगळं करतोय त्याचं तुकोबराय उत्तर देतात ते सुद्धा क्षणभंगूर आहे. नव्हे तुझा हा परिवार ज्याला तो आपलं समजतो ते सुद्धा तुझ्यासारखे क्षणात निघून जाणार आहे. तूही जाणार आहेस, तेही जाणार आहे. मग त्यांना ज्ञान दे, आचरण दे, बाकी देण्याच्या भानगडीत पण नको. म्हणून नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. मग शेवटपर्यंत आमच्या बरोबर कोण असतो? जो असतो त्याला आत्मतत्व म्हणतात. आता मी आत्मस्थितीचा विचार करतोय. तुकोबराय सांगतात सुरुवातीपासून आईच्या गर्भात आल्यापासून मातीच्या गर्भात जाईपर्यंत जो आमच्या बरोबर असतो तो एक फक्त पांडुरंग आहे, बाकी कोणी आमच्या बरोबर नाही. आईच्या गर्भात सुद्धा त्याने आम्हाला जिवंत ठेवलं, बाहेर आल्यानंतर सुद्धा त्याच्या शक्तीने आम्ही चाललोय. आणि आता मातीच्या गर्भात येऊन मातीमध्ये मिसळेपर्यंत जो आमच्या बरोबर आहे तो आहे फक्त पांडुरंग आहे. म्हणून अंतकाळापर्यंत तुमच्या बरोबर जो सोय करतो, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. विठाला 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 याच्यासाठी सांगून ठेवलं सगळं अर्थ. मुलात काय राहिलं तर राहू दे, पुन्हा अर्थ आपण सांगून ठेवलं. त्याचं कारण आहे नाही म्हणलं तर शरीरात काय थोडी व्याधी झाली की लक्ष तिकडं जातच. मुलाकडं बघितलं की पाणी येत आहे. बघण्याची इच्छा नाही, काळा चष्मा वापरायला सांगितलंय. आणि आता इथं कसं वापरणार? शरीरामध्ये दोष आहेत. अस्ति जायते वर्धते परिणते विनश्यते शेवटे. 6 दोष आहेत शरीराचे. शरीर गर्भात येतं, लहानपणे, तरुणपणे, म्हातारपणे, एक दिवस जायचंय. ही माणसं वय झाल्याने गेली, काही काही वय न होताच जातात. म्हणजे आमचे मेहुणे 8 महिन्यापूर्वी गेले. अलीकडं 23-25 वर्षाच्या मुलांना अटॅक येतात. याचा अर्थ मनस्थिती काय आहे माणसाला? जगण्याचं लाईफ काय ठरवलंय आपण, काय जगायचं, कसं जगायचं ठरवलं. एक सोप्या भाषेत समजा, तुम्ही जगाचं निरीक्षण केलं ना तर भौतिक साधनं इतके, नुसती भौतिक साधनं गोळा करून इकली भंगार झाली. भौतिक साधनं खराब झाली आणि तेवढी गोळा करून इकली तरी ते कोट्या दिशेत. फार मोठा व्यवसाय आता कोणता? कचरा गोळा करेल, फार मोठा व्यवसाय. आपण कधी त्याचा विचारही करत नाही. वारीच्या वाटेवा मला अनुभव येत होतो. लगेच बाटल्या गोळा करतो, रिसर्क नाही. एक लक्षात. मग आमची अडचण काय झाली? आम्ही ज्याच्यात रंगायला पाहिजे त्या न रंगल्यामुळं आम्हाला आहे त्याची किंमत कळत नाही, नसलेलीची कळते. शब्द आहे का? मिळालेलं शरीर कळावं, कशासाठी मिळावं हे कळावं आणि त्याच्यासाठी वापरावं हे कळावं. एक लक्षात. शरीर मला मिळालं मला, पण कळालं किती लोकांना? ज्यांना कळालं त्यांनी योग्य शिक्षण घेतलं. मी नाव सांगतो. रस्त्याला पूर्वी दिवे लावायचे, ग्रामपंचायतीचे लाईट म्हणजे ते रॉकेलचे दिवे लावायचे, ते पेटवायचे. त्याच्या खाली अभ्यास केलेले डॉक्टर आंबेडकर. कशाच्या? रस्त्याच्या दिव्याखाली. आज घरात लाईट आहे पण घरच्याला कळू नये म्हणून लाईट घालून आत मोबाईल घेतात. किती लाईटचा दुरुपयोग चाललाय मला सांग. आता शब्द आहे का? जगातल्या अर्थतज्ञांनी त्यांना नावं ठेवली पण जग आज मान्य करतं की आंबेडकरांसारखा अर्थतज्ञ नव्हता. आज तुम्ही आम्ही स्थिर आहोत ना, ती केवळ रिझर्व्ह बँकेची कृपा आहे, बाकीच्या नाही म्हणत. त्याचे कारण मला खाजगीत विचारा, मग मी तुम्हाला सांगेल. एक किती दूरदृष्टीचा विचार होता. 75 वर्षानंतर सुद्धा बँकेवर अतिक्रमण करता येणार नाही असा कायदा आहे आपल्याकडे. आजही रिझर्व्ह बँक कोणतेही व्यवहार करत नाही. ज्यांना आर्थिक कळतं त्यांना व्यवहार कोण करतो? स्टेट बँक करते. वितरण पैशाचं कोण करते?
स्टेट बँक करते, रिझर्व्ह बँक अजिबात व्यवहार करते. रिझर्व्ह बँक कुणाला कर्ज बी देत नाही, त्याचं म्हणजे राखीव आहे ते, त्याला आपण काय म्हणतो राखीव निधी शब्द आहे का. तो जर खर्च केला तर पुन्हा अडचणीच्या काळात काय करणार. आता मला तिकडे जायचं नाही, मला इकडे यायचंय. आम्हाला मिळालेल्या अनामत गोष्टीचा जो वापर केला. मी आता बोलतोय या क्षणाला, नागराज मंडोळे नावाचा एक मुलगा आहे, त्यालाही 2 पाय 2 हात, करमाळा तालुक्यातला आहे. मी हे उदाहरण का देतो, तरुणांना वाटतं आम्ही लय अक्कलवान आहे, घोटाळा आपला इथे मिळालेला देह कळाला नाही. तो मुलगा रस्त्यावर खडी फोडणाऱ्याचा मजुराचा, आईचं दुःख पाहिलं आणि त्याने 3री 4थीचा असताना ठरवणार मी सुद्धा साहेब होणार, आणि तो आज IAS अधिकारी झालाय 2 वर्षापूर्वी. सर्च करा, लक्षात येईल आपल्याला. दुसरं एक उदाहरण सांगतो, डॉक्टर राजेंद्र बाडोर, आदिवासीचा मुलगा, कुणाची मक्तेदारी नाही, बुद्धिमत्ता. शरीर ज्याला मिळालं आणि त्याने योग्य वापर केला, ती लोक भौतिक शास्त्रातही पुढे गेली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, कितीतरी चरित्र आमच्या पुढे. मी भारतातच का सांगतोय, देश गरीब असून आहे तर श्रीमंत, बुद्धिमत्ता सगळ्याला दिली, तर ज्याला वापरायचं कळालं ती चांगली झाली. मग दिली नाही कोणाला, रस्त्याला पडणाऱ्याला दिली नाही का, दिली ना, पण त्याला कुठं वापरावी ती कळत नाही. हा दोष आहे, त्याचं कारण आहे त्याने त्याचं मन कुठं रंगवलं. हे जेव्हा संत लक्षात येतं की संतांच्या अनमोल किमतीचा नरदेव मिळाला, पण तो योग्य कळाला नाही, आणि तो कळावा म्हणून आपलं मन दोषित आहे. त्या मनाला उपदेश करताना, हे मना तू कुठेही गुंतू नको, नको 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 मना गुंतू कळालं ना तर शरीराची किंमत कळते. एक लक्षात घ्या, सहजासहजी आम्हाला देह प्राप्त झाला, आई वडिलांनी तुमची पात्रता पाहिली नाही. पात्रता म्हणजे आम्हाला नोकरी मिळताना पात्रता चेक केली जाते, सर्टिफिकेट चेक केलं जातं, त्याला मराठीतला दुसरा शब्द आहे लायकी. हो, लेख पूर्वी तसंच लिहिलं जायचं बोर्डवर, एक शब्द होता नोकरी सुरुवात आणि नोकरीचं शेवट असं बोर्डवर लिहिलं जायचं. गुरुजींचं बघितलं आम्ही बोर्ड तयार केला होता, गुरुजींचे होते, गुरुजींचे होते, गुरुजींचे बोर्डवर लिहिलं जायचं. आणि त्याच्यावर एक आणखीन एक मुद्दा असायचा, शैक्षणिक पात्रता. एक साधी नोकरी करण्यासाठी शैक्षणिक पात्रता, किती वर्ष नोकरी करायची? 30-35 वर्ष नोकरी करायची. मला सांगा, 90 वर्ष 100 वर्ष काय जगायचे? आईच्या गर्भात आल्यापासून मरेपर्यंतचा कालावधी कधी पात्रतेचा विचार केला हे जगायच्या लायकीचा आहे का? असा जर विचार देवाने केला असता तर पाठवलंच नसतं नाही. लक्ष द्या, न पाहता, तुमची लायकी न पाहता सगळं त्यांनी दिलं ते आई वडील. एक लक्षात, सहज आपल्याला प्राप्त झालं, सहज प्राप्त झालं. काय कष्ट केलं आपण? आता आपण सांगतो मी लय कष्ट केलं, कधी कळायला लागले तोपर्यंत तू कुठं होता? पण हे मला तू गुंतू नको या मायाच्या मध्ये. अज्ञान, माया हा शब्द काही ठिकाणी अज्ञानासाठी आहे. मायेमध्ये अडकू नको, अज्ञानात गुंतू नको, कारण तुला माहित नाही एक दिवस काळ येणार आहे. काळाची बावडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा कुणी तुम्हाला सोडवणार नाही. ज्यांनी जन्म दिला ते आई वडील सुद्धा काही करू शकत नाही.
काही करता येत नाही. का सगळ्यांना खायला टाकलं, त्यातून तू कसा सुटशील? तू अज्ञानी आहेस. मग तुझं कर्तव्य काय? मग काय तुझं कर्तव्य आहे? मी ज्याच्यासाठी जन्माला आलो ते योग्य पद्धतीने जगू. एक सोपी गोष्ट, नदी वाहते, झाडं फुलं बहरतात, नदी वाहते. नदी स्वतः समुद्राला जाण्यासाठी वाहते, ते आपल्यासाठी वाहत नाही. पण जाता जाता तहानलेची तहान भागवते, कडेच्या झाडांना पाणी देते, सगळ्यांना आनंद देत जाते. माऊली त्याच्यावरही उभी लिहितात, गंगेचे आप जैसे. समुद्राला जाताना नदी अनेकांना सुखी करत सहज आहे. झाड स्वतःसाठी फुलतात, पण ते स्वतःसाठी फुलता फुलता इतरांना सुगंध देतात, इतरांना फळं देतात. त्यांना मोठं व्हायचं असतं, पण ते मोठे होता होता इतरांनाही आनंद देतात. संत सांगतात, बाकीचं राहू द्या, आपल्यासाठी जगा, आपण आनंदी राहा, सुखी राहा, आणि सुखी राहता राहता आपलं सुख इतरांना द्या. सोपं सांग का? मला एक जणांनी 1000 रुपये मागितले, माझ्या खिशात 500 होते, देता येतील का मला? मी व्यवहारातलं उदाहरण का सांगतोय? दुसरं काढण्याच्या पलीकडे आपलं काम, कारण आपलं सगळं व्यवहार तिथंच अडकले. म्हणजे व्यवहारात मला दुसऱ्याला देण्यासाठी माझ्याकडे ते असावं लागतं. माझ्याकडे आनंद नसेल, माझ्याकडे योग्य विचार नसेल, तर मी दुसऱ्याला कसं देऊ शकत नाही ना. म्हणून माझ्याकडे ते असलं पाहिजे. झाडांच्याकडे फळं आहेत म्हणून झाडं फळं देतात, फुलं देतात, त्याचा सुगंध देतात. आमच्याकडे देण्यासारखं काय आहे सांगा? माणसं म्हणतात आमच्याकडे कुणीच येत नाही, आता मी एकटाच आहे. तू एकटाच राहशील. तू कधी आयुष्यात कुणा नीट बोलला नाही. तू भ्रमात होता आतापर्यंत, मायेमध्ये होतास. ज्यावेळेला काळ येणार आहे, काळ तुझा कोणत्या रूपाने काळ उभा राहील? आजारी, एकटा होशील. मी बोलत नाही, संतांची भाषा आहे. हे गणित गात्र होती. हे सगळं जोपर्यंत आहे, नाक मुख गुळू लागलेला आणि स्वानापरी गती झाली अवघे करती. अरे आपलं जगणं प्राण्यांसारखं होईल, कुणी सुद्धा आपल्याकडे बघणार नाही. त्यावेळेला आपल्याकडे बघावं, यांची सेवा केली लोकांनी. आणि यांचे बंधुराज होते, ही माणसं फार चांगली वागली. म्हणजे वाचन, चांगलं ऐकणं, शांत बोलणं, म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनात लक्ष दिलं. त्यामुळं त्या कुटुंबालाही वाटलं यांना सांभाळलं पाहिजे. आता माझंच वागणं सांभाळण्यासारखं नसेल तर म्हणते गेलेलं बरं. जगणं कसं असावं त्याच्यासाठी संत सांगतात, या मनाला आपण आपल्या मनाला सांगायचं. आम्ही सगळ्या जगाला सांगतो, लक्षात घ्या. दुसऱ्याला सांगून काही उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल आम्हाला ऐकू येईल असं बोलू नका. आता काय थोडं तासभर तुम्ही बोलावलेच म्हणल्यावर बोललं पाहिजे ना. तुम्ही नसतं बोलावलं तर आम्ही घरी बसलो असतो. आता तेवढा अन्याय सहन करायचा. मनाला सांगतात हे सगळं एक दिवस सगळी आपल्यावर वेळ येणार आहे. म्हणून माऊली सांगतात, तारुण्याच्या भरा जरा न टेकता शरीर. महात्मे कसे असतात? अजून तरुण आहेत, अजून खेळतात, बागडतात, पण त्याच वेळेला ते म्हातारपणाचा विचार करतात. माझ्यावर ही वेळ येणार, ही वेळ माझ्यावर येणार आहे. म्हणजे तारुण्याच्या भरा जरा न टेकता शरीरा. अजून म्हातारपण आलेलं नाही, पण ही वेळ माझ्यावर येणार आहे. त्यावेळी माझी अवस्था कशी असेल याचं चिंतन करून ते योग्य पाहतात, योग्य ऐकतात, योग्य बोलतात, योग्य ज्ञान मिळवतात. शब्द नीट ऐका. म्हणून चाणक्य नीतीमध्ये मला सांगा, आता माझ्या डोळ्याला त्रास झालाय, आता दोन्हीला लेन्स टाकलेत, बगडीत गेले ना, ते कामात गेले. म्हणजे डोळे सांगतात आपल्याला आता मला पहिल्यासारखं जमणार नाही, जमतंय तर नीट वाचून घे. आता चष्मेशिवाय जमत नाही. आता एकाला त्रास झाला तरी दुसरा डोळा दिसला म्हणजे नीट पाहत नाही. शब्द ऐका. शरीर क्षीण होणार आहे, तारुण्यात याचा विचार करा. एक लक्षात घ्या, मला जाणार आहे तारुण्य. आजचा दिवस उद्या नाही, त्याला शास्त्रामध्ये नित्य मरण म्हणतात. आपण रोज मरतोय, माहित नाही आपल्याला. आपल्या देहातून जीव गेल्यावर आपण म्हणतो ते मेला, मेला नाही, रोज मरतोय आपण. केस पहिली सूचना येते, त्याला गरुड पुराणामध्ये नोटीस म्हणतात. पहिली सूचना काय येते? केस पांढरा होतो. कुठला? कानाच्या वरच्या. म्हणजे पूर्वीच आहे बरं का शास्त्र. म्हणजे वेळेवर ज्यांचे केस पांढरे होतात, वेळेवर म्हणतोय 40-45 नंतर केस पांढरे व्हायला सुरुवात होतेच. आता पांढरे दिसून यायची व्यवस्था करतात, पण लहानपणीच पांढरे होतात. ऐका, ह्याला शास्त्राचा आधार आहे. पहिल्यांदा कानावरचे केस पांढरे झाले की वरकायचा आपला आता प्रवास वार्धक्याकडं
सुरू झालाय. शरीराला अजून म्हातारपण आलेलं नाही, पण आता प्रवास माझा तिकडं. एक लक्षात घ्या, बुद्धांनी एक म्हातारा माणूस पाहिला आणि विचार केला मला सुद्धा असं व्हायचंय. एक प्रेत पाहिलं आणि मला सुद्धा एक दिवस जग सोडायचंय. बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ते ज्ञानी झाले, आम्हाला नाही जमलं म्हणून तुकोबारायने सांगितलं सगळ्यात विचार करणारा माणूस आहे. मग अडचणीत कुठं आला तर ज्याच्यामध्ये तो रंगायला पाहिजे त्यात रंगला नाही. म्हणून मीराबाईंचं फार सुंदर भजन आहे, अतिशय सुंदर. आम्ही जलोटांचं भजन आहे, आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, श्याम पिया मेरी 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 रंग दे चुनरिया। धोबिया दोहे चाहे सारी उमरिया, धोबिया धोए साहे सारी उमरिया, रंग दे चुनरिया, श्याम रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया। मीराबाई गरीब घरातली मुलगी आहे. कोण आहे माहिती? राजकन्या आहे. राजकन्या आहे. तिच्या ती मागणी करते, देवा माझं मन, हे भगवंता माझं मन तुझ्या नावात रंगू का? इतर नावात जर हे मन रंगलं ना तर ते म्हणतात लाल न रंगावो, अरे न रंगावो, मला कुठला रंग नको, तुझ्या नावाचा रंग दे. किती धोब्यांनी धुतलं तरी तो रंग नाही गेला पाहिजे. धोबियाचा अर्थ अनेक परिस्थिती बदलेल, वातावरण बदलेल, पण त्याही परिस्थितीत तुझ्या भगवंत नामचिंतनाचा रंग जर माझ्या मनावर उडला नाही ना तर त्याच्यासारखं सुख नाही. ही मीराबाईंची मागणी. मीराबाई गरीब नाही, राजस्थान मधल्या राजाची मुलगी. तिच्या लक्षात आलं ह्यात सुख नाही, हा देहच काही खराय, म्हणून त्याच्यामध्ये रंगायचं. तुकोबाराय तेच सांगतात. एक पतंग नावाचा कीटक असतो. रात्रीच्या वेळेला आपल्याला माहिती आहे, मोठे लॅम्प लावले का नाही, लॅम्प लावले की त्या लॅम्पवर ते उडी घेतात. कशाकडं? त्यांना तेज आवडतं, प्रकाश आवडतो त्यांना, आणि त्या दिव्यावर उडी मारून ते स्वतःला जाळून घेतात. लक्षात घ्या. कुणाचं सांगतोय? कीटकाचं. हरिण नावाचा प्राणी आहे. त्या हरणाला आवाज आवडतो, आवाजाच्या दिशेने ते येतं आणि मग त्याची शिकार होते. हत्ती नावाचा प्राणी आहे, त्याला स्पर्श आवडतो, म्हणून हत्ती पकडण्यासाठी पलीकडच्या बाजूला मध्ये खड्डा खालतात, त्याच्यावर लाकडं सगळं टाकायचं आणि पलीकडे मातीच्या हत्तीने बनवतात आणि मग हत्तीला हाकलत आणायचा त्या रस्त्यावरनं, आणि त्या हत्तीला पलीकडच्या हत्तीने स्पर्श करण्यासाठी तो जातो तेव्हा तो खड्ड्यात अडवतो. सगळ्यात ताकदवान प्राणी केवळ एका विषयामुळे आला. लक्षात घ्या. मासा नावाचा प्राणी आहे. 5 आहेत, आता 5 विषय मी पटकन वेळ माझ्याकडे. मासा आहे, त्याला आमिष आवडतं, त्याला रस, त्याला गिळायला तुम्ही काही टाका पाण्यात, मासा लगेच गिळतो. त्या माशाला माहितच नाही त्या गळाला लावलेलं खाद्य गोड आहे, पण ते गोड खाद्य खाताना ते गळ माझ्या नरड्याला अडकणार आहे, मी जाणार आहे. तरी सुद्धा तो मासा त्या गळाला गिळतो. शब्द नीट ऐका. एका एका विषयाने एक एक जीव संपला. माणूस असा आहे, माणसाला 5ही विषय आवडतात. विषय ओढी बोलरे, विषय ओढी बोलरे, आता कोण करिल याची, आता कोण करिल याची, रूपचे नारायणी भा,
विषयात अडकलाय, 5 विषय त्याला आवडतात. म्हणजे आपल्या गावातलं उदाहरण देऊन सांगतो मी. प्रसिद्ध होता रस्ता होण्याच्या पूर्वी बरडला एक ढाबा.